आजची रेसिपी मी पूर्ण तुमच्यासोबत शेअर केलेली आलू गोंड्याची. त्यात कढी आणि सॉस आणि अशा गरम गरम छान तळलेल्या मिरच्या, एकदम मस्त छान अशी रेसिपी तयार झालेली आहे. तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. एकदम मस्त घमघमीत येत आहे. इथं मी भेंडी घेतलेली आहे, अशी फ्रीजमधून काढूनच घेतलेली आहे. तर ती थंडी असते ना, तरी त्याला आपण थोडा वेळ ठेवला तर पाणी सुटते. त्यासाठी मी इथं पुन्हा असं टाकीतलं पाणी वगैरे टाकते, आपण घरातलं जे यूज करतो ते. तर त्यानं कोमट होते अशी भेंडी, म्हणजेच मग लगेच थंडी होऊन जाते आणि एक वेळाची पुन्हा धुवून निघते फ्रीजमधलेली. तर इथं असे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच पनीर अशी ठेवून घेतली. मी काही पण असं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं असलं की कॅरी बॅगमध्येच असं पॅक करून ठेवत असते भाज्या वगैरे. डबे वगैरे जास्त जागा लागते त्यानं. तर अशी कॅरी बॅगमध्येच मी साठवून ठेवत असते. तर इथं सांबार होता माझ्याजवळ शिळा, तर थोडा आता पिवळा झालेला आहे. म्हटलं चला आता हेच यूज करते. तर इथं दुपारी खिचडी टाकलेली होती, त्यामुळे तो कुकर काही धुतलेला नाही. त्यातच आलू उकडायला टाकले मी ना. तर आलू गोंड्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार होते म्हणून. तर चला इथं आलू गोंड्याची रेसिपीसाठी मी ना आलू उकडायला टाकले. त्यानंतर लगेच मग इथं बेसन घेतलं मी ना. आता बेसन पहिलेच आपल्याला बॅटर हे करून घ्यायचं आहे, भिजवून घ्यायचं आहे. म्हणजे मग ते छान मुरते आणि झाकून ठेवायचं आहे. त्यात मग सोडा वगैरे टाकायची जरूरत पडत नाही. तर इथं ओवा घेतला मी ना, तर असा छान हातावर चोळून घ्यायचा, म्हणजे त्याचा स्वाद पूर्ण असा बेसनमध्ये एकजीव होते. त्यानंतर मग मीठ वगैरे घालून घेतलं. तुम्हाला जसं सोडा वगैरे टाकायचं असलं, दुसरं पण काही टाकायचं असलं टाकू शकता. मी इथं फक्त ओवा आणि मीठ घातलेलं आहे. आता छान पाणी टाकून मिक्स करून घेते. बॅटर असं थोडंसं घट्टच ठेवायचं आहे. तुम्हाला जर थोड्या वेळानं करायचे असेल तर घट ठेवायचं आहे, कारण मग ते थोड्या वेळानं पातळ होते. तर इथं दही वगैरे आणून घेतली होती मी ना, कारण मला दही आलू गोंड्यासोबत ना कढी करायची होती. तर आलू गोंड्यासोबत कढी म्हणजे मसाल्याची करतात, मसाल्याचा रस्सा करतात. पण इथं मी मसाल्याचा रस्सा वगैरे करणार नाही आहे. तर फक्त कढीच करणार आहे. म्हणून मग दही आणून घेतली होती. आता इथं मी मिक्स करत आहे, असं थोडं-थोडं पाणी वगैरे घालून. गाठ्या वगैरे त्या सर्व अशा फुटतात. तर आज आलूगोंड्याची रेसिपी होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत आलूगोंड्याची रेसिपी शेअर करणार आहे. तर इथं बेसन वगैरे मी माझं सर्व चालून वगैरे ठेवलेलं आहे. तर झाकून ठेवते. सोडा वगैरे ॲड केलेला नाही आहे. तर काम पडलं तर कामावर थोडा टाकेल. कारण आता आलूगोंड्याला टाईम आहे. आलू वगैरे टाकलेले आहे. तर काढून ठेवले कट करून घेते. चला. तर इथं ना दहीसाठी आपण हे घेतलं होतं, दही घेतलं होतं कढीसाठी. तर म्हटलं आता ते दही आणि बेसन हे असं कालून घेते पहिलेच. मी मिक्सरला वगैरे फिरून घेत नाही. असंच दही आणि बेसन हे हातानंच असं कालून घेते, म्हणजे त्यातल्या सगळ्या गाठ्या वगैरे फुटतात. आणि त्यानंतर थोडं-थोडं पाणी घालत आपलं ते सगळे गाठ्या वगैरे सगळे निघून जातात. म्हणजे मिक्सरला फिरवायची आपल्याला आवश्यकताच राहत नाही. तर इथं आलूगोंड्यासाठी मी इथं मिरच्या कट करून घेत आहे. थोड्याशा मिरच्या आणि थोडीशी चटणी ॲड करणार आहे मी यात. कांदा वगैरे घालणार आहे. 2 छोटे-मोठे जसे आपण मीडियम घेतो त्याच साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत कट करून. आता ही मिरची मी कढीसाठी पण यूज करणार आहे आणि आलूगोंड्यासाठी पण यूज करणार आहे भरीतसाठी. तर इथं असा थोडासा नाही का पिवळसर झालेला सांबार आहे ना, ते काढून घेते म्हटलं, कारण पहिले हेच यूज करून घेते. आता आखरीचा सांबार आहे तर असं धुवून तेच निवडून वगैरे चांगला धुवून घेतलेला आहे मी ना, ते पण असं कट करून घेते. आता आपली इथं भेंडी वगैरे ताटात काढून घेतली होती, पुसून घेतली होती. म्हटलं आता भेंडी वगैरे पण ठेवून देते कॅरी बॅगमध्ये बांधून, सकाळी वगैरे रेडी राहते मग. तर असा सगळं मटेरियल वगैरे मी असं रेडी करून घेतलं होतं. बॅटर पण असं कालवून वगैरे घेतलं होतं. म्हणजे आपलं सगळं सामान रेडी असलं की नंतर मग प्रॉब्लेम जात नाही हर गोष्टीला.
इथं भरिताच्या पण तयारीसाठी मी लागली होती. आलूगोंडे करण्याच्या. तर इथं आलू वगैरे असे उकडलेले होते. माझ्या मुलीनं असे सोलून दिले मला मस्त लगे. तर मी ना 1 दिवस पहिले भजी वगैरे केली होती. तीच कढई वापरलेली आहे. भरितासाठी त्यात तेल वगैरे होतं तर तेलकट होती तर. त्यात कांदा, थोडीशी चटणी, जिरं, मोहरी, कोथिंबीर, थोडीशी मिरची, हळद वगैरे सगळं ॲड करून ना असे मस्तपैकी भरीत मी ना तयार केलेलं आहे. तर एकदम छान झालेलं आहे भरीत. जास्त ऑइल नाही टाकलेलं आहे बस. तर इथं भरीत वगैरे सगळं थंड होऊ दिलं मी ना आणि त्यानंतर आलूगोंड्यासाठी अशी तयार केलेत गोळे. हातानेच गोळे असे अगोदर तयार करून घ्यायचे आणि चमच्याच्या साहाय्याने असे बुडवून बेसनामध्ये टॅप करून तेलामध्ये घालून घ्यायचे. आकार पण छान येतो, हात पण भरवत नाही. आणि त्यानंतर आपल्याला डबल गोळे करावे लागतात. त्यासाठी हात पण धुवायची आवश्यकता नसते. त्यासाठी असे गोळे पहिलेच करून घ्यायचे आणि चमच्याच्या साहाय्यानं असं सर्व आलूगोंडे आपले तयार होतात घरच्या घरी. एकदम छान बनतात. एक वेळा नक्की ट्राय करा असे आलूगोंडे मी जसे बनवले तसे. तर एकदम छान बनलेले आहेत माझे आलूगोंडे आणि थोडीशी चटणी आणि थोडीशी मिरच्या आपण घातलेल्या असतात ना, तर एकदम छान होतात. चवीला पण, स्वादला पण, दिसतात पण एकदम छान. टेक्स्चर पण एकदम छान येते झाल्यावर. मी तुम्हाला लास्टला दाखवीनच. अशी कढी पण एकदम छान झालेली आहे माझी. थोडीच बनवलेली आहे, तर एकदम छान झालेली आहे. असे ताट रेडी करते मी. ज्यांना पण असं गरम-गरम लागते, तशी वाढून देत आहे. एका साईडला पिठलं वगैरे टाकलेलं आहे. आता मस्त गरम कढईतले काढायचे आणि प्लेटीत टाकायचे. तर पाहू शकता असे छान मस्त कलर पण आलेला आहे. जास्त पण पांढरे दिसले ना, तर असं कच्चे वाटतात. थोडंसं लालसरच असा कलर असला ना आलूगोंड्याला, तर एकदम छान टेक्स्चर दिसते. तर थोडासा सॉस आणि कढी त्यासोबत असे मस्तपैकी आलूगोंडे इथं तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता. आणि भरीत त्यासोबत मग मिरच्या पण अशा गरम-गरम तळल्या लगेच. एकदम छान. मिरच्याची आवश्यकता नव्हती, पण मुलांना वगैरे तसेच द्यायचे आणि मोठे आपल्याला लागतेच एखादी मिरची. तसे मिरच्या वगैरे असे तळून घेतलेले आहे. बाकीचे पण आलूगोंडे मी असेच तयार करणार आहेत. तर आलूगोंड्याची रेसिपी कशी वाटली, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर आजची रेसिपी पूर्ण तुमच्यासोबत शेअर केलेली आलूगोंड्याची त्याचं कढी आणि सॉस आणि अशा गरम-गरम छान तळलेल्या मिरच्या. एकदम मस्त छान अशी रेसिपी तयार झालेली आहे. तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. एकदम वास घमघमीत येत आहे ताट तोंडाजवळ घेतल्यावर. एकदम छान झालेली आहे आणि कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी झाली. तर आजचा व्हिडिओ इथं स्टॉप करते आणि भेटूया अशाच पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.